अंकिता आता बाहेर जाऊन लग्न करणार आहे, त्याच्यासाठी डीपी दादा आणि पॅडी दादा तिला समजावताना दिसत आहेत आणि मध्ये सूरज हो असं म्हणतो, त्यावर पॅडी दादा म्हणतात अरे हो काय हो, तुझं लग्न झाले का, चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन झालेलं आहे। तर इकडे हे सगळेजण बसलेले असतात। डीपी दादा सांगतात की उद्या जर तुझं लग्न होऊन 2-4 वर्ष जर गेली तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या 40% गोष्टी या बदलून गेलेल्या असतात आणि तुझं तोंड फटकळ आहे, त्यामुळे आता जशी तू बोलतेस इथे आमच्यासोबत किंवा इतरांसोबत, त्या गोष्टी जर तू पुन्हा बदलल्यास तर त्यावेळेस तू त्याच्यासोबत वांद करून घेणार, त्याच्यासोबत तुझी भांडणं होणार, तुमचं नातं नाही टिकणार असं डीपी दादा सांगतात। त्यावरती पॅडी दादा सांगतात की कसं आहे, पुन्हा ना लग्न झाल्यानंतर आपल्या प्रायोरिटीज पण चेंज होतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टी त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी का होईना आपण बदलल्या गेलेल्या पाहिजेत। त्यावरती सूरज म्हणतो की हो, त्यावर पॅडी दादा बोलताना म्हणतो हो काय हो, तुझं लग्न झालंय का। त्याच्यानंतर अंकिता कंटिन्यू करते, मी त्याच्यासाठी खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्यासाठीच मी त्याला समजून घेण्यासाठीच एक स्पॅम घेतलेला आहे, हा एवढा टाइम घेतलेला आहे। त्यावरती पॅडी दादा सांगतात की ज्यावेळेस तुझा नवरा तुला सांगेल की प्लीज या गोष्टी नको, त्या म्हणजे तो किंवा ती जवळ नको, त्यावेळेस मात्र त्याचं ऐक, कारण आता त्यांच्यापेक्षा तुला हा जवळचा आहे। त्यावर अंकिता म्हणते की हो, पण समोरच्याला कळू द्यायचं नाही की मी तुझ्यासाठी या गोष्टी करते किंवा तुझ्यासाठी मी बदलली गेलेली आहे। त्यावरती पॅडी दादा सांगतात आपण ना स्वार्थी असतो, आपण त्याच्यासोबत राहतो कारण आपल्याला त्याचा सहवास आवडतो, त्याच्या गोष्टी आवडतात, ज्यावेळेस त्या गोष्टी आवडायच्या बंद होतील त्यावेळेस आपण त्याच्यासोबत राहणार नाही, त्यामुळे लग्न हे नातं स्वार्थी आहे पण ती खूप एक छान फिलिंग आहे असं पॅडी दादा सांगत असतात। तर या सगळ्यामध्ये सूरजला अनुभव नसताना देखील तो हो म्हणतो, त्याच्यावरती पॅडी दादा चिडतात। तर तुम्ही पॅडी दादाच्या मतासोबत सहमत आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।